आपण पहिला नेक्स्ट मॅच आपण बोलूया खुशी 11 वजीनाथ या दरम्यान आपण पहिला तो नाण्यापैकी जिंकण्याचा प्रयत्न मात्र जरूर अपेक्षा त्यांच्या बाजूने झुकलाय पण इथं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा बेल आपल्याकडे अजून भरपूरच मॅचेस खेळवायचे आहेत या बेलेस आपण पहिला तर सलामी वीर साहिल आपटा याच्या माध्यमातून पाहतोय सलामीची जोडी लगेच जायचे मैदानाच्या आतमध्ये तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या अजय आणि मनीष ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये असेल मनीष आपण पाहिलं तर एक मेन फॉर्म आपण पाहिलं तर जांभूलवाडीचा खेळाडू असेल मोहाची वाडी आपण पाहिलं तर त्याचबरोबर आपण पाहिलं तर अजय भस्मा तर स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून तर न स्ट्राईकला मनीष गोलंदाजी ट्रॅकवर पहिला गोलंदाज गणेश असेल आपण पाहिलं डावखुर हाताचा फलंदाज आपण जरूर पाहिला पण इथे एक चांगली भूमिका सुद्धा अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडत असताना गणेश मेमफोन वजीनाथ कपलेंकडनं पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होईल अजय भस्मासारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक स्टायलिश फलंदाज आपण पाहिले तर भरपूर टुर्नामेंट गाजवल्या त्या फलंदाजानं तोच अजय भस्मा आपल्याला आता पाहायला मिळेल ऑफसाईडच्या दिशेनं एक चांगला फटका पहिला चेंडूवरती आलाय श्री गणेश झालाय साहिल उरल आपट्याच्या माध्यमातून हा 4 धावा अजयचा ब्रँड इथं मात्र हा चेंडू फसलाय पण इथं मात्र हा चेंडू जायला सीमारेषा पलीकडे अजून एक येईल दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती दोन आल्यात आपण पाहिलं तर गणेश एक चांगला गोलंदाज आहे पण इथं मात्र अजय एक चांगला फलंदाज आहे अजयमध्ये ती क्षमता आपण पाहिल्या प्रत्येक चेंडू बिग करण्याची पण इथं ऑफसाईडच्या दिशेनं फटका अजून चांगला या बेलेस ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका अडवला जातो सीमारेषा नजदीक कव्हरच्या क्षेत्रक्षणाने अडवले हा चेंडूला आपण पाहिलं तर 2 धाबा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्याप 12 या अंकावरती जाऊन पोहोचली टीम आपण पाहू शकाल साहिल आपटा टीम
पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय कपोले यांकडनं गोलंदाजी, पण इथं हा अजय थांबणार नाही. अजय मध्ये ती क्षमता आहे, अजय मध्ये ती ताकद आहे. बॅक टू बॅक आलं षटकार. या वेळेस मात्र पहिलं षटक चालू असताना 2 षटकार आणि 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव आपण पाहिल्या, तर भरपूर धाबा आल्या त्या षटकामध्ये. आपण पाहिलं गणेश मध्ये ती क्षमता होती. गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. वजीनाथ एंड करणं आपण पाहिलं तर जरूर निलाम करतो हा गोलंदाज, पण इथं मात्र भरपूर मार खालाय. धावपलकावरती धाव जाऊन पोहोचला त्या 18 धावा. अजून एक चांगला देखना स्टॉक. या वेळेस चेंडू जाईल का? सीमारेषा नजदीक अडवला जात आहे. दुसऱ्या टप्प्यावरती 2 धाबा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साहाय्याने मात्र संघ जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती. 29 धावा धावपलिकावरती आपण पाहिले तर 20 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा एक चेंडू आता चांगला टाकावी लागेल, कारण भरपूर धाबाला 20 धाबा आल्यात पहिल्या षटकामध्ये. आपण पाहिलं तर इथं बॅटची कडा, हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण इथं नक्कीच नॉट आउट असेल. नक्कीच षटक संध्याचा इशारा येतोय. नारायण उर्फ कादरी साहेबांचा आमच्या कानापर्यंत आवाज पोहोचलाय. षटक 6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय आणि 6 चेंडूमध्ये धावसंख्या मात्र जमा केले 21. आपण पाहिल्यास तर 0 विकेट्स. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. अजय भस्माची जबरदस्त खेळी केली. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर स्वतःच्या वैयक्तिक धाबा असतील 21 धाबा. आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 21 धाबा मात्र कुठून काढल्यात अजयनं. चांगली कामगिरी केल्या. वैयक्तिक थोडा स्पीडअप करा. वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघाचा षटक आपण पाहतो तो वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर. अनिल हा गोलंदाज मेमफम खालापूरचा गोलंदाज असेल. नक्कीच आपण पाहतोय अजयनं मात्र चांगली कामगिरी केली, पण इथं मात्र फुलटा चेंडू आणि रिव्हर्स अटॅम्प फटका फसलाय. इथं मात्र हा झेल टिपणं गरजेचं होता. या वेळेस 2 धाबा सहजरित्याने पूर्ण होतील आणि 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 23 या अंकावरती. 23 धाबा स्कोर गाठत जाऊन पोहोचल्यात. स्वतःच्या वैयक्तिक धाबा असतील या षटकामध्ये. आपण पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत अजयची. इथं बॅटच्या जरूर आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेनं चांगला फटका, पण इथं मात्र 1 धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न करतोय अजय, पण इथं मात्र स्ट्राईक मात्र मनीषकडे राहील. 2 चेंडू मात्र फेकले ते गोलंदाज अनिलनं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. पहिल्या चेंडूला 2, नंतर आपण पाहिलं दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि सिंगलच्या धावानं जाऊन पोहोचेल. आपण पाहतोय साई लिहिलं नापटा 24 या अंकावरती 24 0 विकेट्स आपण पाहतोय. इथं मात्र हा फटका फसलाय. हेलिकॉप्टर जरूर उडवलाय, पण इथं मात्र क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये हा चेंडू मात्र पहिली विकेट, पहिल्या सफलता ज्या वेळेस आपल्याला पाहायला मिळाल्या. साहिल नापताला पहिला मिळाला धक्का. सध्या खालापूरचा असेल. नक्कीच गोलंदाज आणि फलंदाजामध्ये आता कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळेल, कारण ते दोन्ही जवळचे संघ आपण पाहिलं तर एका साईडनं खालापूर सिरवलीवाडा असते तर एका साईडनं साबाई नगर माता. याच्यामधला हा फलंदाज असेल विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक मात्र 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज स्ट्राईक वरती असेल. अजय मध्ये पण ती क्षमता होती, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण इथं मात्र हेलिकॉप्टर उडवला होता मनीषनं आणि तो हेलिकॉप्टर मात्र कव्हरच्या क्षेत्ररक्षणाने मात्र पकडलेला झेल आणि पहिला धक्का साहिल नापटाला. इथं मात्र विशाल ब्रँड आपण पाहिला तर पहिला चेंडू मात्र
या बेलचा स्ट्राईक ग्राउंडचा हा फटका 6 धाब्यांसाठी येईल आणि या 6 धाब्याच्या साईनं मात्र संघ जाऊन पोहोचेल. 13 1 विकेट्स आपण पाहिले तर मनीषच्या पारीचा अंत झाला जरूर, पण इथं मात्र 30 धाबा दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. नवीन फलंदाज हेलिकॉप्टर अजून एक चढवलाय कार्पेटच्या साईना. अजून एक चेंडू, जबरदस्त चेंडू, पण इथं मात्र 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि इथं मात्र चौकार येईल. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि खराब प्रतिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्र करणारी टीम आपण पाहतोय खुशी उलन वैजनाथच्या टीमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आपण पहिलं सावरू लेन कडनं MK डाबाकडनं इथं बॅटची कडा, चेंडू गॅप सिलेक्शन केला, अडवला जातोय. सुरेख गोल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धाबा होतील पूर्ण, पण इथं मात्र 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईनं मात्र नक्कीच षटक समजायचा इशारा येत आहे. नारायण साहेबांचा कॉल आमच्या काना परत पोहोचते. इथं मात्र अद्यापच 12 चेंडूचा खेळ मात्र संतोष चांगले चांगले धुवून आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये पहिला दिवस असणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला जरूर मिळेल. सागर मेन फॉर्म भिशेगावचा हा गोलंदाज असेल. खपुली एंड करणं गोलंदाजीसाठी, पण इथं मात्र अजय अजूनही मात्र श्रीवती सज्ज आपण पाहिलं. त्याच्या बॅट मधून भरपूर धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धाबा आल्यात. वैयक्तिक आपण पाहिलं तर धापलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 36 धाबा आपण पाहिलं तर स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. हो फटका फसला मध्ये, तर मात्र हा चेंडू मात्र जरूर पकडलाय. 1 धाव सहजरित्यानं पूर्ण झाली असती, पण इथं मात्र या बेलेस आपण पाहिलं तर अजयच्या मारे पारीचा अंत होतोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज शुभम नाईक मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. तर एक चांगली खेळी करून आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर तंबूच्या आसऱ्याला येऊन टेपलेला फलंदाज आपण पाहतोय अजय भस्मा. एक चांगला हायटर फलंदाज होता, पण इथं मात्र सागरने केलेली ही गोलंदाजी आपण पाहिली ना तर पहिल्या चेंडूवरती चांगली गोल्डनची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. अजूनही मात्र विशाल मध्ये ती क्षमता आहे. विशाल न स्ट्राईकला उभा, पण इथं मात्र नक्कीच आपण पाहतोय ना आदिवासी मधला बाहुबली शुभम नाईक मात्र सीज वरती आता उभं आहे. ज्या वेळेस मात्र दुसरा चेंडू फेकत असताना येतो मात्र बाहुबली स्टाईल न मात्र हा चेंडू गणेशनी केलेली ही चूक झेल होता, पण पहिला झेल टिपणं गरजेचं होता, पण इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती आलाय षटकार आपण पाहतोय. या वेळेस मात्र शुभमच्या माध्यमातून आलेला हा षटकार वैयक्तिक दुसऱ्या चेंडूवरती धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतील. या 6 धावेच्या साईनं 41 विकेट्स आपण पाहिली तर चांगले विकेट सुद्धा मिळवलेत. चांगले फलंदाजाला मनीष सारखा फलंदाज सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला जरूर येऊन ठेपले, पण इथं मात्र शुभम आणि विशाल ही जोड खेळ आपण पाहिले ना तर एका साईडना आकाश उलन मोपाडाचा हा फलंदाज असणार आहे शुभम नाईक मेम मोपाडा. तर एका साईडनं आपण पाहिलं तर खालापूड दोन्ही आपण पाहिलं तर एकाच तालुक्यातले हे दोन्ही प्लेयर आहेत आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली, पण इथं पुढचा चेंडू अजून एक तडाका. या वेळेस मात्र दुसरा बॅक टू बॅक येईल षटकार आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यात येऊन थेंबलाय फलंदाज आपण पाहतोय शुभम नाईक.
बॅटावरती येऊन थांबलाय फलंदाज आपण पाहिला तर शुभम नाईक सारखा फलंदाज भरपूर मॅचेस मध्ये या फलंदाजाला पाहिलं मी भरपूर षटकार चौकार त्याच्या बॅट मध्ये जरूर येत असतात पण इथं मात्र हॅट्रिक मात्र पूर्ण होईल का पहिल्या दिवसामध्ये पण इथं मात्र नक्कीच कार्पेटच्या साईना चेंडूला विसरलाय तर मात्र हॅट्रिक मात्र पूर्ण झाली आणि दोन चेंडूवरती दोन जरूर षटकार आले होते पण इथं आपल्याला पाहायला मिळालेला हा चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं चांगली गोलंदाजी केलं गोलंदाज आपण पाहिलं सागर मेनफॉर्म भिशेगावचा हा गोलंदाज आहे इथं मात्र अजून एक चांगला चेंडू फेकलाय अजून एक चांगला चेंडू फेकलाय इथं मात्र नक्की डोक्याची घंटा झाली असती पण इथं मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आणि इथं मात्र रन आउटची विकेट मात्र तंबोजा असल्याला आली असती पण इथं मात्र चांगली कामगिरी राहिली शेवटच्या मुंबईला आपण पाहिली तर धावसंख्या पूर्ण झाल्या धावसंख्या 1 सरसेवेला स्कोर गार्ड वरती दाबा जाऊन पोहोचतील 49 50 मात्र या संघामध्ये आपण एका धावेवरती मात्र रोखण्याचा प्रयत्न मात्र चालू असणार आहे पण इथं मात्र नक्कीच 49 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात 50 धावा या दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहायला मिळतील कारण तर विशाल मध्ये ती क्षमता आहे विशाल एक चांगला फलंदाज आहे हो या बेलेस आपण पाहिला तर अजून एक पण चांगला झेल आणि मात्र नक्कीच हा झेल असेल आणि अजून एक मात्र फलंदाज होईल बाद त्याबेलेस मात्र आपण पाहिलं तर शेवटचा षटक घेऊन येणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा अमित हा गोलंदाज असेल पण इथं मात्र बाहुबली स्टाईल अजून एक चांगला फटका हा चेंडू सीमारेषा पलीकडं पहिलंच अमितचं स्वागत केलं आपण पाहिला तर बॅक टू बॅक या बॅट मधून आपण पाहिले तर 3 षटकार आल्यात आणि या षटकाराच्या साईन संघ जाऊन पोहोचलेला 55 या अंकावरती जाऊन पोहोचलाय 55 95 धावावरती जाऊन पोहोचली टीम आपण पाहू शकाल साहिल लेलन अप्पा याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बरेचशा फलंदाज आहेत अजूनही मात्र भरपूर फलंदाज मात्र बसून आहेत पण इथं मात्र चांगली कामगिरी केली अजून एक तडाखा या बेलेस मात्र अजून एक चौथा षटकार येईल शुभम नाईकच्या बॅट मधून आपण पाहिलं तर या चौथा षटकार येईल आणि या षटकाराच्या साईनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 61 धावा एकसष्ट धाबा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचलात नक्कीच हा चेंडू आपण पाहिला तर फुलटास जरूर होता
तर नक्कीच डिसिजन कम्प्लीट असेल. तिसऱ्या पंचावरती आपण पाहू शकाल नक्कीच विश्वास ठेवलाय. तर नो चेंडू असेल आपण पाहू शकाल. भरपूर हाईट होती या चेंडूला. तर नक्कीच 1+1 धाबा आपण पाहत नो चेंडू आलाय आणि नो चेंडूच्या साईनं मात्र आणखीन आणि धावून काढलेले 1-2 धाबा मात्र येतील स्कोअर गार्डवरती. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 64 धाबा. 3 धाबा 64 धाबा झाल्या. 3 धावून का आपल्या पाहिजे 2 धावून आणि 1 नोची धाव. इथं मात्र अजून एक देखना स्टॉक आणि इथं मात्र हा चेंडू जाईल एम के धाब्याच्या स्टेट वरती आणि इथं मात्र अजून एक येतील 6 धाबा आणि 6 धाब्याच्या सायनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 70 धाबा. नक्कीच आपण पाहिलं तर 70 धाबा स्कोअरवरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या तर 70 धावावरती मजल मारले आतापर्यंत साहिल ओलन आपटा टीम. एक चांगल्याशा भरण्यापासून आपण पाहतोय नक्कीच बरेचसे फलंदाज आहेत आपल्या टीम मध्ये आणि इथं मात्र नक्कीच देखणं स्ट्रोक सुद्धा लगावले जातात. बॅक टू बॅक 5 आपण पहिल्या तर आले नाही पण इथं 5 षटकार आल्यात. पण इथं हा चेंडू मात्र नक्कीच पंचा आपल्याकडे बोलतील आणि हा चेंडू येईल सर आणि आणखीन एक धावसंख्या मात्र सहज जाईल स्कोअर गाठवरती 71 धावा. 71 धावा मात्र धावफलकावरती जरूर जाऊन पोहोचल्यात. पण इथं चांगला खेळ माझ्या शुभम नाईकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज होईल सज्ज आपण पाहिलं. फुलटाच चेंडू होता आणि फुलटाच चेंडूला या बेलेस मात्र एका टप्प्यावरती 1 बाउल सीमा रेषा पलीकडे जाणारा हा चौकार येईल आणि चौकाराच्या सायनं आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या 75 धावा. नक्कीच आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचाकडनं मागणं आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागच्या सामन्यामध्ये जरूर न घोषित केला होता. तर नक्कीच सुरेख चेंडू फेकलाय. या वेळेस आपण पाहिला तर एक कार्पेटच्या साईनं 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे जरूर झालंय. 4 धावा आल्या. इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर रिवो मात्र गमवलं जातोय सहेल इलन आपटाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होते आपण पाहतोय. अजून एक चांगला देखना स्टॉक. या बेलेस मात्र थांबणार नाही. आपण पाहिलं तर शुभम नाईक सारखा फलंदाज जवळपास आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती गेलेला हा फलंदाज आणि काय धुवाधार फलंदाजी पाहायला मिळतंय. आणखीन एक षटकार येईल आणि षटकाराच्या साईनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 81 धावावरती जाऊन पोहोचली टीम आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 43 धावा. पण पहिला तर अजून एक तडाखा पाहायला मिळेल का. पण इथं मात्र 43 आणि इथं मात्र हा चेंडू
षटकार 43 आणि 6 आपण पाहिलं तर 49 वैयक्तिक आपण पाहिलं तर खेळायला पाहिजे तशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शुभम नाईकच्या बॅट मधून. पण इथं मात्र धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील 87 धावा. 11 चेंडू आणि 49 धावा. एका धावावरती मात्र 50 मात्र आधारी राहिली या फलंदाजाच्या. बहारदार खेळी केल्या अजयने सुद्धा 6 चेंडू मध्ये 21 धावांची बहारदारी खेळी केली. इथं मात्र 11 चेंडू मध्ये 49 धावांची एक दर्जेदार खेळी राहिली. शुभम नाईक साठी नक्की जरूर टाळ्याचा गरज करणं गरजेचं आपण पाहतोय. साई उरण आपल्याच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 87 धावा. येणारे चेंडू असतील 24 आणि धाव फलकावरच्या पाहतोय तर 87 धावांचा पाठला करावा लागेल. आता टीम आपण पाहतोय खुशी इलेव्हन वैजनाथ टीम. तर वैयक्तिक मात्र दुसरा षटक आपण पाहिला तर जरूर पहिला षटक मात्र जरूर चांगला फेकला होता. पण अजयने मात्र 21 धावा मात्र कुठून काढला त्या षटकामध्ये. आणि वैयक्तिक आपण पाहिला तर दुसरा षटक हाताला गोलंदाज अनिलनं 15 धावा खर्ची केल्या. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सागरनं आपण पाहिलं तर 13 धावा खर्ची केल्या. वैयक्तिक शेवटच्या चेंडू आपण पाहिल्या षटकामध्ये अमितच्या 38 धावा वैयक्तिक आपण पाहिल्या तर खर्ची केल्या त्या गोलंदाजानं. पण इथं मात्र नक्की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. तर नक्कीच 88 धावांचा पाठला करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर रवाना झाल्या. तर खुशी उलयन वैजनाथ 12 प्रतिनिधी यायचं. फलंदाजाचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा. एका साईडनं अनिल असेल तर एका साईडनं शेखर. तर वैयक्तिक पहिला चेंडू आणि पहिला षटक आणि पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सागर तुम्ही पाहू शकाल मेन फॉर्म माडपाई माडपचा हा गोलंदाज असेल. तर नक्की आपण पाहू शकाल शक्कर आणि अनिल ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहिला तर गोलंदाजी ट्रॅकवर खपल यांकडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला. 88 धावांचा पाठला करायचा आहे.
पहिला चेंडू आणि पहिला चेंडू टाकताना आपण पाहतोय सागरला हो हो या बिलेसचा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आणि या शुभम नाईक सारखा विकेट किपर आपण पाहतोय ना, तर एक चांगली भूमिका त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अष्टपैलूचा खेळाडू आहे या बिलेस आपण पाहिले तर चांगली कामगिरी त्याच्या मध्ये जरूर पाहायला मिळेल. पण इथं गोलंदाजांना मात्र भन्नाट वेगाने मात्र चेंडू मात्र फेकलाय आणि पहिला चेंडू आलाय डॉट. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सागर आपण पाहू शकाल एक चांगला गोलंदाज आहे. इथं अजून एक चांगला भन्नाट वेगाने मात्र गोलंदाजी आता पाहायला मिळत्या. 2 धावा आणि 2 चेंडू आपण पाहिले तर सक्सेस मात्र झाले असते. पण इथं मात्र त्या षटकार आणि शौकाराची आतिषबाजी करण्याच्या माध्यमात 2 चेंडू मात्र आले निर्धाव आणि निर्धाव चेंडूचे साईन आपण पाहिलं तर अजूनही मात्र श्री गणेश झाला नाही. टीम आपण पाहू शकाल खुशी विलावेन वैजनाथ टीम आपण पाहू शकाल एक चांगली टीम आहे. त्याच्या माध्यमातून चांगले फलंदाज कर्जत विभागातले हा चांगला खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शक्करच्या माध्यमातून इथं फटका हवेमध्ये बसलाय स्वतः विशाल मात्र चेंडू खाली येईल आणि पहिला धक्का बॅक टू डगआउट. पहिली विकेट एक चांगला विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवण्याचं काम मात्र केलंय गोलंदाज सागरनं. विकेट तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगआउट झाल्या. पण याच गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं तर अजूनही श्री गणेश झाला नाही. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. आपण पाहू शकाल गणेश एक डावखुरे हाताचा हा फलंदाज आहे. आपण पाहिला तर वैजनाथ टीम ज्याच्या नावाने ओळखली जातो तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. गणेशनं पहिली गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती पण 21व्या धाबांचा मात्र मार खाल्ला त्या गोलंदाजानं. पण इथं मात्र आता फलंदाजी तशाच पद्धतीने मात्र करावी लागेल कारण अजूनही मात्र धावावरती मात्र शुभ लागला नाही. 88 धावांचा पाठला करायचा आहे आणि 88 धावांचा पाठला करत असताना सागर गोलंदाजी ट्रॅकवर इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपर शुभम नाईक कुठलीही चुकी करत नाही. बॅक टू बॅक 4 चेंडू मात्र आलेत निर्धाव आणि निर्धाव चेंडूचे साईन आपण पाहिलं तर 2 चेंडू आता निर्धाव फेकावे लागतील. आजच्या पहिल्या दिवसामध्ये मीडियम षटक हाताळण्याचा परिक्रम या सागरच्या नावावरती मात्र कोरला जाईल. पण इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागतील. 2 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हो जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी या बेलेस मात्र सागरने केलेली ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला. इथं मात्र नक्कीच 5 चेंडू आलेत 6 चेंडू आलेत त्यामध्ये आपण पाहिलं 4 चेंडू निर्धाव आणि एका चेंडूवरती आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद झाला. तो फलंदाज आपण पाहतोय सलामी वीर हा फलंदाज शेखर सारख्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला मात्र विसरलाय आणि तो मात्र शेवटचा आता एक चेंडू सिलेक्ट असेल. आपण पाहू शकाल शेवटचा चेंडू मात्र निर्धाव येणं गरजेचं आपण पाहिलं तर इथं मात्र जबरदस्त हा झेल टिपणं गरजेचा होता. नक्कीच 5 चेंडू मात्र डॉट फेकला आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला हा चौकार आणि चौकाराचे साईन आपण पाहिलं तर श्री गणेश झाले. टीम आपण पाहतोय खुशी विलयन वैजनाथ टीमच्या माध्यमातून अजूनही मात्र 84 धावांचा पाठला करावे लागेल. येणारे चेंडू असतील 18 आणि 84 धावांची गरज असणार आहे. आमंत्रण करे दोन्ही कर्णधारांना कार्तिक 11 स्नेहल 11 तर दोन्ही कर्णधार यायच आहेत नाण्यापैकी करण्यासाठी. तर लगेच स्पीडअप करा थोडासा. आपण पाहू शकाल आयोजकांना सहकार्य करा. आजचा दिवस पहिला दिवस आपण पहिला कर्जत खालापूर प्रीमियर लीग 2025 दिवस पहिला
बुधवार दिनांक 22/1 आपण पाहिलं ना तर 2025 मध्ये ही पहिला असा वर्ष असेल त्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्ण कर्जत आणि पूर्ण खालापूर आपल्याला पाहायला मिळेल इथं. पण इथं मात्र नक्कीच पहिल्या दिवसामध्ये बेलीचा भान थोडा अशुभ राहिला पण त्यावेळेस मात्र नक्कीच थोडासा स्पीडअप करा आणि आपण पाहिलं तर 95 सुद्धा ते अशब्द असेल थोडासा स्टॅमिंग लावून मला या षटक मात्र समजूचा प्रयत्न करा. इथं मात्र हा चेंडू मात्र सुरेख फेकला गोलंदाज शुभम नाईक ना एम के डाबाकडनं गोलंदाजी करत असताना त्याच एम के डाबावरती मात्र नक्कीच 5 षटकार ठोकले होत्या 6 षटकार मात्र ठोकले होते गोलंदाजानं आणि तेच गोलंदाजी त्याच साईडने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती आले सिंगल डबल सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर स्कोर गार्ड वरती जाऊन पोहोचले ते 5 धाबा स्कोर गार्ड वरती जाऊन पोहोचतील. तर या पुढील मॅच साठी मी आमंत्रण करते कार्तिक विलवेन स्नेहल विलवेन दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहेत त्यांच्यापैकी करण्यासाठी. इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर अजून एक चांगला चेंडू मात्र फेकलाय गोलंदाजानं. गणेश सारखा फलंदाज आपण पाहतोय ना त्या गणेश सारख्या फलंदाजाला मात्र शुभम नाईक सारखा गोलंदाजानं मात्र झटकण्याचं काम केलंय. अजून एक चेंडू आले डॉट पण इथं मात्र हा चेंडू कार्पेटच्या साईन जरूर विसरला दिलाय ऑफसाईडच्या दिशेनं. इकडे चांगल्या लेग साईडच्या दिशेनं हा चेंडू मात्र फिरकवण्याचा प्रयत्न आणि एका धाव्यावरती मात्र समाधान मानलंय आणि एका धावेचे साईन आपण पाहिलं तर स्कोर गार्ड वरती जाऊन पोहोचते टीम 6 या अंकावरती. नक्कीच अजून एक अनिलच्या बॅट मधून देखना स्टॉक या बेलेस मात्र नक्कीच पहिला षटकार अनिलच्या बॅट मधून टीम आपण पाहू शकाल खुशी 11 वैजनाथ टीम साठी या 6 धावेच्या साईन मात्र संघ जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. आपण पाहतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल ऑफसाईडच्या दिशेनं पण इथं मात्र नक्कीच पंचांचा जमिनीला हात विसांत होतात. हा चेंडू येईल खराब आणि सोर चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या 1 नि सरसेल धाव पलकावती धावा जाऊन पोहोचल्या 13 धावा. एक विकेट आपण पाहिली तर जरूर येऊन टेपले तंबूच्या आश्रयाला पण इथं चांगली गोलंदाजी राहिले. इथं मात्र बॅटची कडा कव्हरचा क्षेत्रक्षण नंदू इथं मात्र थोडीशी चांगली कामगिरी करत असताना पण इथं मात्र नक्कीच उचलणार फेकणार एक धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आणि एका धावेच्या साईन आपण पाहिलं तर धाव पलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या 14 धावा. वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि स्वतःचा दुसरा षटक या वैयक्तिक धाव पलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. नक्कीच 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय षटक संपला आपण पाहिलं तर पहिला चेंडू आला एक सिंगल घेऊन दिला दुसरा चेंडू डॉट तिसरा चेंडू डॉट चौथ्या चेंडू होते सिंगल आणि 5व्या चेंडू आलेला षटकार आणि 6वा चेंडू वाईट आणि 7वा चेंडू मात्र डॉट आपण पाहू शकाल. नक्कीच वाईटच्या स्वरूपामध्ये 7 धावा खर्ची करणारा 8 धावा खर्ची करणारा हा गोलंदाज आपण पाहिला तर वाईटची धरून आपण पाहिलं तर 9 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाजानं. पहिल्या गोलंदाजानं सुद्धा चांगली गोलंदाजी केली पण शेवटच्या मोमेंटला आपण पाहिली ना तर 10 धावा खर्ची केल्या शुभम नाईकनं. तर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आपण पाहू शकाल. तर वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघाचा शतरक्षणाचा आपण पाहिला तर गोलंदाज बाबू हा गोलंदाज असणार मोहनभाऊ शिवनगर. इथं मात्र पहिला चेंडू फुलटास
नक्कीच हा चेंडूला मात्र पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार आणि षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या 6 सरसेवेल 20 या अंकावरती जाऊन पोहोचली टीम आपण पाहू शकाल. खुशी विलवेन वैजनाथ ही टीम आपण पाहू शकाल. तर इथं मात्र नक्कीच आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली या बाबूच्या स्वरूपामध्ये. नेमफॉर्म शिवनगरचा हा गोलंदाज आपण पाहिला तर भरपूर वर्षांचा अनुभव असलेल्या खेळाडूला जवळपास नक्कीच भरपूर वर्षापासून गोलंदाजाला मी पाहतोय. इथं मात्र फुलटॉस चेंडू स्ट्राईक ग्राउंडचा हा फटका विशाल चेंडू खाली उचलणार फेकणार एक धाव सहजरित्याने पूर्ण दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न आपण इथं मात्र 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि या 2 धावेच्या साईन आपण पाहिला तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 22 या अंकावरती. इथं मात्र नक्कीच हा चेंडू देखना स्टॉक अजय बसमा चेंडू खाली कुठली चुकी करणार नाही. या वेळेस मात्र फलंदाजाला परतावा लागेल अनिल सारख्या फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो आपण पाहतोय सुनील वाघमारे हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. तर नक्कीच आपण पाहतोय तर मेमफॉन वजीनाथचा हा खेळाडू असेल. नवीन फलंदाज आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले गणेश उदय वजीनाथचा फलंदाज तर नक्कीच आपण पाहतोय ना तर खुशी विलयन आपण पाहिली तर एक ग्रामीण टीम सारखा फलंदाज आपण पाहतोय या संघामध्ये असतील. पण इथं अजय बसमा कुठली चुकी करणार नाही. एक धाव सहजरित्याने पूर्ण झाली. दुसऱ्या धावांचा प्रयत्न नाही. एका धावेच्या साईन आपण पाहिला तर स्कोरवरती जाऊन पोहोचेल टीम आपण पाहतोय. खुशी विलयन टीम आपण पाहतोय 23 या अंकावरती 20 3 धावा आपण पाहिलं तर 2 विकेट सुद्धा मिळवल्या त्या गोलंदाजानं. तिसरा षटक आपण पाहतोय प्रतिगी पथावर असताना तर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आपण पाहू शकाल. नाण्यापैकी करून घ्यायचे तर नक्कीच या बिलीस मात्र नक्कीच गणेशच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार चौकार येईल आणि चौकाराच्या साईड आपण पाहिला तर स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 27 या अंकावरती धावा. नक्कीच आपण पाहिली तर कार्तिक 11 तसंच स्नेहल 11 दोन्ही संघाचे कर्णधार यायचे नाण्यापैकी करण्यासाठी रबिया वाघमारे साहेब आपण पाहतोय. नक्कीच जमीन फॉर्म 250चा मुख्य आयोजक असतील. नक्कीच आपण पाहतोय कार्तिक 11 नाण्यापैकी जिंकले. प्रशांत पवार आपण पाहिला तर नाण्यापैकी करण्यासाठी आलेले जरूर पण इथं मात्र नक्कीच नाण्यापैकी जिंकले. निर्णय आमच्या कानापर्यंत पोहोचवा. तर नक्कीच आपण पाहू शकाल कार्तिक विलन संघ मालक जरूर रवी वाघमारे साहेबांना भेटायचे आयोजक असतील आपण पाहिले तर कार्तिक विलनचे कर्णधार यायचे. गोलंदाजी मार्कवर अजय बसमा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर एक जबरदस्त आपण पाहिले तर कामगिरी त्याच्या माध्यमातून जरूर राहिल्या. जवळपास आपण पाहिलं तर चांगली खेळी सुद्धा केली. 21 धाबांचा बहारदारी 6 चेंडूमध्ये राहिली त्याच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये. तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शुभमने चांगली कामगिरी केली. आतापर्यंत धाव फलकावरती धावा जरूर येऊन ठेवल्या 27 धावा. नक्कीच 24 धावा मात्र खेळला आपण पाहिलं तर
6 चेंडूमध्ये 24 धावा मात्र आपल्या संघाचा योगदान पहिल्या आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 43 धावावरती मात्र रोखली गेली होती टीम. पण इथं मात्र 88 धावा आजच्या दिवसामध्ये हा स्कोअर होईल का? आपण इथं मात्र नक्कीच यष्टावरती जाऊन आदळतोय चेंडूला. पण इथं मात्र या बेलेस मात्र एक धाव सहजरित्यानं पूर्ण होईल आणि एका धावेच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 28 या अंकावरती. तर नक्कीच 3 चेंडू आणि 60 धाव्यांची गरज असणार आहे. 3 चेंडू 60 धावा आपण पाहू शकाल. अजूनपर्यंत असा शुभ घडला नाहीये तर 3 चेंडू मध्ये 60 धावा होऊ शकतात. पण इथे मात्र पूर्णपणे हा सामना मात्र साहिल इलावून आपटाच्या बाजूने मात्र झुकताना दिसतंय. तर मात्र 7 चेंडू मात्र न फेकावे लागतील किंवा वाईट फेकावे लागतील अजयला. पण अजय ती क्षमता आहे पण इथे मात्र वाईटचा नाव घेतला आणि वाईट त्याच्या नशिबामध्ये येऊन टेपलाय. अजून एक धावसंख्या वाढली जाईल. 29 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील. अजय भस्मासारखा गोलंदाज आपण पाहिलं तर 59 धावा मात्र जमावे लागतील 3 चेंडू मध्ये. इथं मात्र 59 चेंडू मात्र न फेकावा लागतील किंवा वाईट फेकावे लागतील. पण इथं मात्र बॅटच्या रनअप मध्ये आता सापडलाय चेंडू हवाई सत्तर. या बेलेस मात्र दर्जेदार षटकार. या बेलेस आपण पाहिलं तर या 6 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 35 या अंकावरती. नक्कीच या बेलेस आपण पाहिला तर फलंदाजाचा स्मान आपण पाहिला तर एक धाव मिळेल. एका धावेच्या साईनं लेग बायचा इशारा जरूर आले. एका धावेच्या साईन आपण पाहिला तर 36 या अंकावरती जाऊन पोहोचली टीम. आपण पाहू शकाल खुशी 11 वैजनाथ. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहू शकाल चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली दोन्ही टीमच्या माध्यमातून. एक चांगले हायटर फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आपण पाहिलं तर इथं मात्र नक्कीच हा सामना विजय होते टीम. आपण पाहू शकाल साहिल अप्पाच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण पाहिला खुशी 11 मात्र संघ पराभूत झाला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील या पुढील नेक्स्ट मॅच साठी बोलूया.